स्कॉलरशिपची तयारी करणाऱ्या आमच्या सर्व विद्यार्थी बालमित्रांचं के टॉप एज्युकेशन या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. बघा बालमित्रांनो, आपण ज्या वेळेला यूट्यूब बघत असतो त्यावेळेला मध्ये मध्ये ॲड आली तर आपण त्याला स्किप करतो, पण त्याच ॲडचा वापर आपल्याला खऱ्या अर्थानं आता स्कॉलरशिपसाठी करून घ्यायचा आहे. तो कसा करून घ्यायचा आहे आणि खरंच आम्हाला या ॲडव्हर्टाईजवरती प्रश्न विचारले जातात का? तर हो, निश्चितच विचारले जातात. आणि 7वी 8वीचे स्कॉलरशिपची तयारी करणारे जे काही विद्यार्थी आहेत यांच्यासाठी खास करून आजचा हा व्हिडिओ आहे. व्हिडिओ संपूर्ण बघायचा आहे की कशा पद्धतीने आपल्याला ॲडव्हर्टाईजवरती प्रश्न विचारले जातात आणि ते प्रश्न आपण कसे सोडवायचे. या सगळ्या काही ॲडव्हर्टाईज तुम्ही जवळून पाहिलेल्या आहेत, जसं की कॅडबरी तुम्हाला आवडते आणि ही कॅडबरीची ॲडव्हर्टाईज तुम्ही बघितलेली आहे. फेविकॉल का जोड ही ॲडव्हर्टाईज सुद्धा तुम्ही बघितलेली आहे. तर ॲडव्हर्टाईज कशा प्रकारे विचारली जाते, त्यावर प्रश्न कसे विचारले जातात, हेच आज आपल्याला या व्हिडिओतून पाहायचं आहे. जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक करून ठेवायचा आहे आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब सुद्धा करून ठेवायचं आहे. लगेच आपण आपल्या ॲडव्हर्टाईजकडे जात आहोत. बघा, अशा स्वरूपाच्या ॲडव्हर्टाईज तुम्हाला विचारलेल्या असतात. सुरुवातीला ॲडव्हर्टाईज वाचणं गरजेचं आहे, त्यानंतर आपल्याला विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देणं गरजेची असतात. बघा बरं, काय आहे आपल्यासमोर एक ॲडव्हर्टाईज दिलेली आहे अशा स्वरूपाची. ॲडव्हर्टाईज काय म्हणते आपल्याला, तर ओम लायब्ररी यांची ही ॲडव्हर्टाईज आहे. या ओम लायब्ररीची जी काही ॲडव्हर्टाईज आहे, या ओम लायब्ररीच्या ॲडव्हर्टाईजमध्ये आपल्याला काय सांगितलं, ॲडमिशन स्टार्ट फ्रॉम 10th मार्च. ॲडमिशन स्टार्ट फ्रॉम 10th मार्च फॉर स्टेट / CBSE बोर्ड स्टुडंट्स. सदाशिव पेठ, टिळक रोड, बस स्टॉप, टिळक रोड, पुणे 30. कॉन्टॅक्ट 9500089800 आणि वेबसाईट दिलेली आहे www.om.com. या पद्धतीने आपल्याला एक ॲडव्हर्टाईज इथे दिलेली आहे. ही ॲडव्हर्टाईज आपल्याला कळणं गरजेची आहे. ॲडव्हर्टाईज आहे एका लायब्ररीची, ओम लायब्ररी तिचं नाव आहे. ॲडमिशन कधी स्टार्ट होणार आहे याची माहिती त्यामध्ये दिलेली आहे. कुणासाठी आहे ही लायब्ररी त्याची माहिती दिलेली आहे. म्हणजे स्टेट बोर्ड आणि CBSE बोर्ड या स्टुडंटसाठी ही ॲडव्हर्टाईज आहे. आणि खाली त्यांचा काय दिलेला आहे, पत्ता दिलेला आहे, म्हणजे ॲड्रेस दिलेला आहे आणि त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा दिलेला आहे. या सगळ्या काही गोष्टी आपल्याला ॲडव्हर्टाईजमधून कळणं गरजेच्या असतात. आता आपण प्रश्नांकडे जाऊयात. त्या अगोदर काही सूचना आहे का ते समजून घ्या. तर सूचना काय सांगितलेली आहे, नोट अशी दिलेली आहे आपल्याला की चूज 2 ऑप्शन्स. बघा, इयत्ता 7वी आणि 8वी 7th and 8th स्टँडर्डचे स्कॉलरशिपचे प्रिपेअर करणारे जे काही विद्यार्थी आहेत यांनी एक गोष्ट काळजीपूर्वक लक्षात ठेवा. तुम्हाला तुमच्या या एक्झाममध्ये 20% क्वेश्चन असे असतात की त्यामध्ये तुम्हाला 2 ऑप्शन चूज करायचे असतात. म्हणजे आपल्याला एका क्वेश्चनसाठी ज्या वेळेला 4 अल्टरनेटिव्ह दिलेले असतात, A, B, C आणि D पैकी 20% क्वेश्चन असे असतात की त्यामध्ये 2 ऑप्शन करेक्ट असतात. ते दोन्ही सुद्धा ऑप्शन आपण ब्लॅक करणं गरजेचे आहेत, तरच आपल्याला गुण त्या क्वेश्चनसाठी मिळत असतात. 20% क्वेश्चन असतात आणि त्याची सरळ सरळ सूचना सुद्धा आपल्याला दिलेली असते. जर 2 ऑप्शन चूज करायला सांगितले, त्याच क्वेश्चनला 2 ऑप्शन चूज करायचे आहेत. जर सूचना सांगितलेली नसेल त्यावेळेला एकच ऑप्शन चूज करायचा आहे. हे इथे काळजीपूर्वक लक्षात ठेवा, नाहीतर सगळेच ऑप्शन 2-2 ब्लॅक करत राहाल, ते सुद्धा चुकीचं होईल. म्हणून आपण जे काही आपल्याला नोट दिलेली असते, ही नोट काळजीपूर्वक वाचणं तेवढीच महत्वाची असते अशा या स्पर्धा परीक्षांमध्ये. बघा, या ॲडव्हर्टाइजमेंटवरती फर्स्ट क्वेश्चन असा विचारलेला आहे, ओम लायब्ररी इज फॉर द स्टुडंट ऑफ. या ॲडव्हर्टाइजवरून लगेच तुम्हाला कळालं पाहिजे की ओम लायब्ररी ही कोणत्या स्टुडंटसाठी आहे. तर त्यामध्ये स्पष्टपणाने नमूद केलेला आहे स्टेट अँड CBSE बोर्ड. बघा, स्टेट बोर्ड ऑप्शन ए इज करेक्ट, बट यामुळे फक्त ए करून मोकळं व्हायचं नाही,
कारण आपल्याला काय सांगितलेलं आहे, 2 ऑप्शन चूज करायचे आहेत, सीबीएसई बोर्ड अल्सो, म्हणून ऑप्शन ए अँड ऑप्शन बी, ऑप्शन नंबर 1 अँड ऑप्शन नंबर 2 इज करेक्ट. या पद्धतीने आपल्याला पेपर सोडवावे लागतात आणि एकूण पेपरपैकी 20% क्वेश्चन तुमचे 2 ऑप्शन चूज करण्याचे असतात. त्यामुळे 7th 8th ची जी काही स्कॉलरशिप आहे ती 4th 5th च्या तुलनेने थोडीशी डिफिकल्ट होऊन बसते. आलं लक्षात. सेकंड क्वेश्चन आहे, इफ यू वांट टू जॉइन ओम लायब्ररी, इफ यू वांट टू जॉइन ओम लायब्ररी यू विल कॉन्टॅक्ट ऑन. फॉर एक्झाम्पल तुम्हाला ओम लायब्ररी जॉईन करायची आहे, तुम्ही स्टेट बोर्ड किंवा सीबीएसई बोर्डाचे विद्यार्थी आहात, तुम्हाला ओम लायब्ररी जॉईन करायची आहे, तुम्ही ओम लायब्ररीला कॉन्टॅक्ट कसा कराल? तर यामध्ये ऑप्शन्स दिलेले आहेत, www.omlibrary.com, काही करायची नाही बरं, www.om.com, स्टेट सीबीएसई बोर्ड 9500089800. बघा, आपल्याला ज्या वेळेला त्यांनी कॉन्टॅक्ट डिटेल्स दिलेले आहेत त्यावेळेला फक्त काय म्हटलेलं आहे तर www.om.com, म्हणजेच पर्याय क्रमांक 2 करेक्ट आहे आणि कॉन्टॅक्ट नंबर जो दिलेला आहे तो हाच दिलेला आहे, न की स्टेट अँड सीबीएसई बोर्ड, न की ओम लायब्ररी. बघा, यामध्ये सुद्धा काळजीपूर्वक नजर ठेवणं गरजेची असते. मुलं बऱ्याच वेळेला असं करतात की घाईघाईमध्ये कुठेतरी पेपर सोडवतात, पेपर कसा गेला, चांगला गेला, पण अशा सिली मिस्टेक्स होऊ द्यायच्या नाही, कारण या गोष्टी खूप काळजीपूर्वक वाचणं गरजेचे असतात आणि कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स यालाच म्हणतात. प्रेझेन्स ऑफ माइंडचा सगळा हा गेम असतो. आला लक्षात. तुम्ही अभ्यास खूप छान करता, पण मात्र प्रेझेंटही तसं होता आलं पाहिजे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच एक लाईक आपल्या या व्हिडिओला करून ठेवायचा आहे. चॅनलवर नवीन जर असाल तर सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. आणि आपल्याला जायचं आता पुढच्या ॲडव्हर्टाईजकडे. बघा, पुढची ॲडव्हर्टाईज काय आहे तर ॲडव्हर्टाईज सुरुवातीला वाचून घ्या, काळजीपूर्वक वाचा. अनिकेत इंटरनॅशनल कुरिअर म्हणजे एका कुरिअर सर्व्हिसची ही ॲडव्हर्टाइजमेंट आहे, ज्या कुरिअर सर्व्हिसचं नाव आहे अनिकेत इंटरनॅशनल कुरिअर. USA, UK, नेदरलँड, UAE सेंड ग्रोसरी, स्वीट्स, मशिनरी पार्ट, डॉक्युमेंट्स. टेलिफोन नंबर आहे 25903909 अँड 9000804040. ऑफिस कुठे आहे त्यांचं? कर्वे रोड, कल्पना अपार्टमेंट, नाशिक. या पद्धतीने तुम्ही ॲडव्हर्टाईज रीड करणं गरजेचे असते आणि त्यानंतर आपण क्वेश्चनकडे यायचं आहे. क्वेश्चन नंबर फर्स्ट आपल्याला काय सांगितलेलं आहे, यू कॅन सेंड फॉलोइंग आयटम्स थ्रू अनिकेत इंटरनॅशनल कुरिअर सर्व्हिस. खालीलपैकी कोणत्या थिंग्स किंवा आयटम्स आपण अनिकेत इंटरनॅशनल कुरिअर सर्व्हिस थ्रू पाठवू शकतो असं विचारलेलं आहे. ऑर्नामेंट, काय आपण ऑर्नामेंट पाठवू शकतो का? बघा काय दिलेलं आहे, ऑर्नामेंट पाठवू शकत नाही आपण. देन मशीन्स पाठवू शकतो का? बघा काळजीपूर्वक बघा, मशीन्स. क्लॉथचा कुठेही उल्लेख नाहीये. मशिनरी पार्ट्स आपण निश्चितच पाठवू शकतो, बट मशीन्स पाठवू शकत नाही. मशीन्स सुद्धा पाठवू शकत नाही. आणि ज्या वेळेला MSc क्वेश्चन तुमचे फ्रेम करणार आहे त्या या पद्धतीनेच करणार आहे. येतंय लक्षात. फक्त मशीन म्हटलं तर हे अल्टरनेटिव्ह रॉंग आहे. मशिनरी पार्ट्स पाठवू शकतो असं सरळ सरळ ॲडव्हर्टाईज मध्ये म्हटलेलं आहे. सो मशिनरी पार्ट्स इज युअर करेक्ट आन्सर. आता इथे मात्र तुम्हाला एकच पर्याय ब्लॅक करायचा आहे, कारण तशा प्रकारची टिप कुठेही दिलेली नाहीये की 2 अल्टरनेटिव्ह ब्लॅक करा म्हणून. आला लक्षात. सगळेच क्वेश्चन काही 2 अल्टरनेटिव्ह ब्लॅक करण्याचे नसतात. 20% क्वेश्चनच तशी असतात, हे सुद्धा काळजीपूर्वक लक्षात ठेवा. क्वेश्चन नंबर सेकंड आहे याच ॲडव्हर्टाइजमेंटवर आधारित. व्हेअर यू डिडंट सेंड युअर पार्सल विथ द हेल्प ऑफ अनिकेत इंटरनॅशनल कुरिअर सर्व्हिस. बघा क्वेश्चन काय म्हणतो, व्हेअर यू डिडंट सेंड युअर पार्सल. तुम्ही तुमचं पार्सल कुठे पाठवू शकत नाही विथ द हेल्प ऑफ अनिकेत इंटरनॅशनल कुरिअर सर्व्हिस. बघा बरं, अमेरिकेमध्ये पाठवू शकतो का? UK मध्ये पाठवू शकतो का? नेदरलँडमध्ये पाठवू शकतो का? आणि पाकिस्तानमध्ये. बघा UK मध्ये स्पष्टपणाने उल्लेख आहे, नेदरलँडमध्ये स्पष्टपणाने उल्लेख आहे, म्हणजे UK मध्ये पाठवू शकतो,
नेदरलँडमध्ये पाठवू शकतो. पाकिस्तानमध्ये उल्लेख नाहीये, पाकिस्तानमध्ये काही असा उल्लेख नाहीये. बट मात्र विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला USA म्हणजेच युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका, यालाच अमेरिका असं सुद्धा म्हटलं जातं. अमेरिका असं म्हटलं जातं. इथे हे नॉलेज खूप गरजेचं काम करते आपल्याला. म्हणजेच USA युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका, UK युनायटेड किंगडम्स अँड UAE युनायटेड अरब अमिरात, या पद्धतीने आपल्याला काही लॉंग फॉर्म्स माहीत असणं गरजेचे आहे, कारण आपण 7th आणि 8th स्टँडर्ड मध्ये शिकत आहोत. समजलंय? म्हणजे आपल्याला हे शिकत असताना एक्स्ट्रा नॉलेजची सुद्धा या एक्झामसाठी खूप गरज असते, हे यावरून आपल्याला लक्षात येतंय. पुढच्या ॲडव्हर्टाईज कडे आपल्याला जायचं आहे. लाईक केलं नसेल तर लाईक करून ठेवा. बघा, एका हॉटेलची ॲडव्हर्टाइजमेंट आहे. हॉटेल सगळ्यांनाच आवडतात. बघा, हॉटेल टेस्टी बाईट्स नावाचं एक हॉटेल आहे आणि या हॉटेलची ॲडव्हर्टाइजमेंट आहे. ॲडव्हर्टाइजमेंट अगोदर समजून घ्या. बघा, व्हेज नॉन व्हेज अवेलेबल. हॉटेलवरती काय अवेलेबल आहे? व्हेज आयटम्स, नॉन व्हेज आयटम्स अवेलेबल आहेत. पुढे काय म्हटलेलं आहे? 500 ml मिनरल वॉटर बॉटल फ्री अबोव बिल ऑफ ₹500. फूड अवेलेबल पंजाबी, राजस्थानी, महाराष्ट्रीयन, साऊथ इंडियन. तुम्हाला कोणतं फूड आवडतं कमेंटमध्ये सांगून ठेवा. AC अँड सेपरेट सिटिंग अरेंजमेंट फॉर फॅमिलीज. शॉप नंबर 789 नियर बँक ऑफ इंडिया, कर्वेनगर, पुणे 10. हा त्यांचा ॲड्रेस इथे दिलेला आहे. देन इथे होम डिलिव्हरी अबोव ₹500 ऑर्डर अँड अबाउट 3 किलोमीटर. बघा, अशा प्रकारच्या काही ऑफर सुद्धा आपल्याला ॲडव्हर्टाइजमेंट मध्ये दिसून येतात. आलं लक्षात? म्हणजे ॲडव्हर्टाइजमेंट मध्ये काय काय गोष्टी आहेत, तर ठळकपणानं ॲडव्हर्टाइजमेंट कशाची आहे या गोष्टीची ठळक माहिती दिलेली असते. त्यानंतर त्यांचा ॲड्रेस आपल्याला प्रोव्हाइड केलेला असतो. त्यांच्या काही ऑफर्स आहेत त्या अवेलेबल दाखवलेल्या असतात आणि त्यांच्या काय काय फॅसिलिटीज आहेत ते सुद्धा दाखवलेलं असतं. आणि ॲडव्हर्टाइज मेन असते कशाची, तर मेन गोष्ट ते काय प्रॉडक्ट प्रमोट करणार आहेत त्याची ॲडव्हर्टाइज असते. या 4-5 गोष्टी ठळकपणानं आपल्या लक्षात येणं खूप गरजेच्या असतात. आलं लक्षात? बघा, आता या ॲडव्हर्टाइजमेंटवर आधारित काही क्वेश्चन आहेत, तर आपण ते बघूयात. ब्लँक स्पेस मिनरल वॉटर बॉटल इज अवेलेबल ऑन बिल ऑफ अबोव ₹500. ₹500 वर जर समजा तुम्ही त्या हॉटेलमध्ये काही फूड परचेस केलं असेल तर तुम्हाला किती पाण्याची बॉटल ही फ्री ऑफ कॉस्ट मध्ये मिळणार आहे, असा हा क्वेश्चन आहे. तर अल्टरनेटिव्ह काय दिलेले आहेत ते काळजीपूर्वक समजून घ्या. 5 लिटर्स, 500 लिटर्स, 0.5 लिटर्स अँड 50 लिटर्स. बघा, आपल्याला किती पाणी मिळणार आहे? मिनरल वॉटरची किती बॉटल आहे ती? 500 ml. बट आपल्या अल्टरनेटिव्ह मध्ये कुठेही 500 ml असा डायरेक्ट उल्लेख आलेला नाहीये, पण याला आपल्याला मॅथमॅटिक्सच्या नॉलेजची जोड देणं गरजेचे आहे. 500 ml इज इक्वल टू हाफ लिटर, सो 0.5 लिटर. 0.5 लिटर म्हणून अल्टरनेटिव्ह नंबर 3 इज अवर करेक्ट आन्सर. येतंय लक्षात? बघा, म्हणजे आपल्याला क्वेश्चन सोडवत असताना काही अदर नॉलेजची सुद्धा यासाठी खूप गरज भासते. देन नेक्स्ट आहे बघा, नेक्स्ट क्वेश्चन असा आहे, विच स्पेशल फॅसिलिटी अवेलेबल फॉर अ फॅमिली. फॅमिलीसाठी कोणती स्पेशल फॅसिलिटीज अवेलेबल आहे इन दिस हॉटेल, या हॉटेलमध्ये? तर आपण बघूयात व्हेज अँड नॉन व्हेज. बघा बरं, व्हेज अँड नॉन व्हेज असू शकेल का? व्हेज अँड नॉन व्हेज फक्त फॅमिलीलाच प्रोव्हाइड केला जाईल का? नाही, सगळ्यांनाच असेल, त्यामुळे हा अल्टरनेटिव्ह हा चुकीचा आहे. राजस्थानी फूड, फक्त राजस्थानी फूड फॅमिलीसाठीच असेल का? नाही. फ्री मिनरल वॉटर बॉटल, फ्री मिनरल वॉटर बॉटल फक्त फॅमिलीला आहे का? नाही. आताच आपण बघितलं की जे कोणी कस्टमर ₹500 पेक्षा जास्त काही प्रॉडक्ट परचेस करणार आहे, फूड परचेस करणार आहे, त्यांनाच फक्त
500 ml चे वॉटर बॉटल फ्री मिळणार आहे. बघा 1 2 3 जर रॉंग असतील तर निश्चितच काय असणार आहे, 4 हे करेक्ट असणार आहे. आणि काय म्हटलेलं आहे, सेपरेट सिटिंग अरेंजमेंट. बघा आपल्या ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये सुद्धा तेच म्हटलेलं आहे, AC अँड सेपरेट सिटिंग अरेंजमेंट फॉर फॅमिली. फॅमिलीसाठी सेपरेट सिटिंग अवेलेबल आहे. तर ही स्पेशल फॅसिलिटी हॉटेल टेस्टी बाईट्स प्रोव्हाइड करत आहे. तर या पद्धतीने ही ॲडव्हर्टाइजमेंट होती. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की सांगायचं आहे. व्हिडिओला अजूनही लाईक केलं नसेल तर लाईक करायचं आहे. 7th 8th ची जर तयारी करायची असेल तर आपल्या 721804 7211 या नंबरवरती संपर्क साधू शकता. शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्व विद्यार्थी बालमित्रांचं मी धन्यवाद देतो आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.